त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले माजी मंडळाचे चेअरमन बापूसाहेब, त्याचनंतर माझे तत्कालीन मुख्याध्यापक, सर्व मुख्याध्यापक, आदरणीय मुख्याध्यापक, माझे सहकारी, ज्येष्ठ शिक्षक, सहकारी, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि माझ्यासोबत काम करणारे सर्व शिक्षकवृंद आणि माझ्या या आनंद सोहळ्याचे सर्व आनंद यात्रे या 2003-4 या बॅचचे माझे सर्व लाडके आणि आनंद यात्रे माझे विद्यार्थी सर्वांनी सर्वच बोलून टाकलेलं आहे. माझ्याकडे आता जे आहे ते मी तुमच्यापुढे मांडते आहे. बराच उशीर झाला आहे तरी पण बोलणं अध्यक्ष असल्यामुळे अपरिहार्य आहे. तर मी म्हणे, अंधारमय मनाला देते प्रकाश शिक्षण, अंधारमय मनाला देते प्रकाश शिक्षण, आणि घेण्यास झेप तुझला आहे खुले दिगंतर, घेण्यास झेप तुझला आहे खुले दिगंतर. आणि या दिगंतरामध्ये या आकाशाला भिडण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने झेप घेतलेली आहे. आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने आणि आपल्या जिद्दीने. पण या आभाळाला भिडताना, या आकाशाला गवसणी घालताना एक मी म्हणेन की ज्यांची उंची आभाळाची त्यांनी आभाळाला भिडावे, ज्यांची उंची आभाळाची त्यांनी आभाळाला भिडावे. आणि जन्म ज्यांचे मातीत मिळाले त्यांना थोडे उचलून घ्यावे, जन्म ज्यांचे मातीत मिळाले त्यांना थोडे उचलून घ्यावे. मित्रांनो, या धकाधकीच्या आयुष्यामध्ये, धावपळीच्या आयुष्यामध्ये सर्वच सुखी नसतात, काही अडीअडचणीत असतात. आणि अडीअडचणीत असणाऱ्यांना तुम्ही या स्नेह मेळाव्यानिमित्त जमणारे आणि एकोप्याने असणारे थोडा तरी आधार द्या. समाजामध्ये अनेक गरजू असतात, त्यांना सुद्धा हात द्या. एवढंच माझं या तुम्हाला प्रसंगी सांगणं आहे. आजच 2-3 दिवसापूर्वी आपण बातमी ऐकली की आज देशात काय परिस्थिती आहे. अतिशय वाईट, संपूर्ण अस्वस्थ मने आणि अस्वस्थ ही व्यवस्था दिसते आहे. पहलगाममध्ये जो हल्ला झाला तो अतिशय वाईट आहे. म्हणून म्हणते की या गोष्टींना कुठेही आपण महत्त्व देऊ. म्हणून मी एक माझ्याच गझलेची ओळ सांगते, गझलेचा शेर सांगते की द्वेष मत्सर राग हिंसा सोड मित्रा, द्वेष मत्सर राग हिंसा सोड मित्रा, माणसाशी माणसासन वाग मित्रा. द्वेष मत्सर राग हिंसा सोड मित्रा, माणसाशी माणसाचा वाग मित्रा. एक ठिणगी पेटते अन राख होते, एक ठिणगी पेटते अन राख होते. वेळच्या वेळी जरासा जाग मित्रा, वेळच्या वेळी जरासा जाग मित्रा. आणि म्हणून तुम्ही काल या बाकावरची हसणारी गोड मुले आज भावी देशाचे सुजाण नागरिक आहात. आणि ही परिस्थिती तुम्ही ओळखून घेतली पाहिजे, या परिस्थितीला तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. मी तर म्हणेन या ठिकाणी आपली मुलं आपण कितपत सुरक्षित आहे. सगळी जी व्यवस्था आहे ती अस्वस्थ करणारी आहे, मनाला अतिशय